राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। पिंपरी चिंचवड शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। याच मोहिमेअंतर्गत भोसरी पोलिसांनी एका 25 वर्षाच्या तरुणाला अंमली पदार्थांसह अटक केली आहे। अक्षय रामभाऊ माने असं पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो भोसरीमध्ये सद्गुरुनगर परिसरात राहतो। ही घटना 29 डिसेंबर रोजी रात्री 11:15 सुमारास इंद्रायणी नगर भागात घडली आहे। परिसरातील एका नाल्याजवळ हा तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी पाळत ठेवून सापळा रचला होता। संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अक्षयला थांबवून जेव्हा पोलिसांनी त्याच्या पिशवीची तपासणी घेतली तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी NDPC कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। अंमली पदार्थाचे हे जाळे शहरात किती खोलवर पसरले आहे हे गेल्या काही दिवसातील घटनांवरून स्पष्ट होत आहे। नुकतेच हिंजवडी परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चालणाऱ्या हायटेक ड्रग शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील तरुण पिढी अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकू नये यासाठी पोलीस आता अधिक सतर्क झाले असून अंमली पदार्थाची तस्करी करण्याचे धागेदोरे कुठपर्यंत आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत। शहरात आता अशा प्रकारे छुप्या पद्धतीने अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे।